हरिओम. आज रविवार 25 ऑगस्ट 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. आपण भगवंतासाठीच आलो आहोत. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरं आहे असं वाटतं. त्याप्रमाणे जोपर्यंत भगवंताचं सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारं जग आपण भ्रमाने सत्यच मानत असतो. जे चिरकाल राहतं ते खरे सत्य होय. आपला मार्ग चुकला आहे एवढं जरी समजलं तरी सत्याकडे जाता येतो. मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार आहे. समाधान जिथे भंगतं तो मार्ग खास चुकीचा आहे. मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो, मान तुटली तरी सोडत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण विषय सोडत नाही. याला काय करायचं? जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि त्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येतं. आपलं समाधान का बिघडतं? आज आहे त्यापेक्षा निराळं असावं असे वाटतं म्हणून. जो जिन्नस जिथं ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधलं तरी तो सापडत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधलं तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरं म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे तो स्थिर राहत नाही, म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावं यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचंच होतं. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झालं की समाधान होतं. मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असं म्हणायला काय हरकत आहे? आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचं स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. मग त्याकरता नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचं गुणवर्णन ऐकावं, त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचं होऊन राहावं. नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नामच सर्वस्व मानावे. नामात काय आहे ते घेतल्याने सर्व काही कळून येतं. तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचं असतं आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येतं. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.